नमस्कार मित्रांनो, येत्या 2 एप्रिल 2026 गुरुवार रोजी चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. संकटातून मुक्ती देणारा आणि सुख समृद्धी देणारा हा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु हनुमंताची उपासना करताना काही कडक नियम पाळणे आवश्यक आहे. जर या नियमात चूक झाली तर उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही. हनुमान हा संकटमोचन आहे, पण त्याच्या पूजेचे नियम इतर देवांच्या तुलनेत थोडे कठीण आणि शिस्तबद्ध आहेत. 2 एप्रिल रोजी मारुती रायाची कृपा मिळवायची असेल तर आताच या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेल्या गोष्टींपासून दूर राहणे हिताचे ठरेल. पहिलं म्हणजे ब्रह्मचर्य आणि वामकुशी. हनुमान जन्म उत्सवाच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करा. या दिवशी मन केवळ हनुमंताच्या चरणी असावे. तसेच या दिवशी दिवसा झोपणे म्हणजेच वामकुशी टाळावे. त्याऐवजी नामस्मरण किंवा स्तोत्र पठण करावे. आहार आणि व्यसनांपासून दूर. हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने केवळ शाकाहाराचा अवलंब करा. मांसाहार किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन, दारू, तंबाखू करू नये. असं केल्यास तुमची उपासना खंडित होऊ शकते. तिसरं म्हणजे कपड्यांच्या रंगाची निवड. हनुमानांची पूजा करताना कधीही पांढरे किंवा काळे कपडे परिधान करू नका. हे रंग या दिवशी निषिद्ध मानले जातात. त्याऐवजी हनुमंताला प्रिय असलेले लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानलं जातं. चौथं म्हणजे भग्न मूर्ती किंवा तसबिरीची पूजा टाळा. घरात हनुमानाची कोणतीही भग्न म्हणजे तुटलेली मूर्ती किंवा फाटलेली तसबीर असेल तर तिची पूजा करू नका. अशा वस्तूंचे आजच्या दिवशीच वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि नवीन मूर्तीची शास्त्रोक्त स्थापना करून पूजा करा. पाचवं म्हणजे सुतक. सुतक असल्यास घ्यायची काळजी. जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीचा उपवास किंवा मूर्ती पूजा करू नये. अशा वेळी तुम्ही मनोमन किंवा दूर बसून मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं पठण करू शकता. 6वं म्हणजे पाद्य पूजा कोणाची करावी. हनुमंत स्वतःला प्रभू श्रीरामांचा निष्ठावान सेवक मानतो. यामुळे हनुमानांची पाद्यसेवा, पायांची पूजा करू नये. जर तुम्हाला पाद्यपूजा करायचीच असेल तर ती श्रीरामांच्या पादुकांची करा. हनुमानांना नैवेद्य म्हणून गूळ आणि खोबरं, हरभरा डाळ, बुंदीचे लाडू किंवा इमरती अर्पण करावी. 7वं म्हणजे महिलांसाठी विशेष नियम. हनुमान हा बालब्रह्मचारी आहे, त्यामुळे महिलांनी हनुमंताच्या मूर्तीला स्पर्श करणं टाळा. दुरूनच नमस्कार करून किंवा हनुमान चालिसा वाचून महिला आपली भक्ती व्यक्त करू शकतात. भक्तीचे हे नियम पाळले आणि मनोभावे पूजा अर्चा केली तर हनुमंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. बजरंग बली की जय.